नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, नवनियुक्त तलाठी प्रशिक्षण संदर्भात या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये या शासन निर्णयामध्ये जे नवनियुक्त तलाठी पदावर रुजू होणार आहे त्यांच्यासाठी प्रशिक्षणासंदर्भात काय नेमकी अपडेट सांगण्यात आली आहे ते। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो या तलाठी नियुक्ती तसंच जे प्रशिक्षण घेणार आहेत नवनियुक्त तलाठी यांना या प्रशिक्षणासंदर्भात योग्य माहिती भेटेल। पहा विद्यार्थी मित्रांनो, तलाठी गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या पायाभूत प्रशिक्षणामध्ये सुधारणा करण्याबाबतचा GR अर्थात शासन निर्णय आज दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिद्ध झालेला आहे। पाहूयात सविस्तर महसूल व वन विभाग शासन निर्णय या ठिकाणी देण्यात आलेला आहे। दिनांक 24/3/2014 च्या अनुसरून या ठिकाणी शासनाने राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत तलाठी पदावर प्रथम नियुक्ती देण्यापूर्वी नवनियुक्त तलाठी कर्मचाऱ्यांना 6 महिन्याचे पायाभूत प्रशिक्षण देण्याबाबत संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 24/3/2014 अन्वये निर्णय घेण्यात आला आहे। सध्या स्थितीत शासकीय कामकाजात वाढलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी अमरावती आणि मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी छत्रपती संभाजीनगर यांनी प्रशिक्षणाचा आजपर्यंतचा अनुभव याबाबतचा आढावा घेऊन तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांना द्यावयाचे पायाभूत प्रशिक्षण यामध्ये सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव शासनात सादर केलेला आहे। त्या अनुषंगाने तलाठी गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या पायाभूत प्रशिक्षणामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो, जो काही शासन निर्णय आलेला आहे तलाठी पदावर प्रथम नियुक्ती देण्यापूर्वी तलाठ्यांना द्यावयाच्या प्रशिक्षणासंबंधी महसूल व वन विभाग शासन निर्णय 24/3/2014 मधील परिच्छेद क्रमांक 1 मधील तक्त्यात पुढील प्रमाणे सुधारणा करण्यास शासनाची मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता पहा प्रशिक्षणाचे ठिकाण आणि प्रशिक्षणाचा कालावधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे। महसूल प्रबोधिनी येथे पायाभूत प्रशिक्षण किमान 2 महिने या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करावे लागणार आहे। तसंच एका अनुभवी तलाठ्यांचे कार्यालय या ठिकाणी 1 महिने प्रशिक्षण तुम्हाला घ्यावं लागणार आहे। तसंच एकूण प्रशिक्षण कालावधी 3 महिन्याचा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। 3 महिने तुम्हाला प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे। महसूल प्रबोधिनी येथे पायाभूत प्रशिक्षण हे 2 महिन्याचे असणार आहे। तसंच अनुभवी तलाठी यांचे कार्यालय त्या ठिकाणी तुम्हाला 1 महिन्याचं या ठिकाणी ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे। असे मिळून 3 महिने तुम्हाला या ठिकाणी प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे। जे नवनियुक्त तलाठी आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी ही अपडेट किंवा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। ठीक आहे, तर पहा वरील सुधारित प्रशिक्षण कालावधीनुसार तलाठ्यांना प्रशिक्षण देण्याबाबत कार्यक्रम निश्चित करण्यात यावा। उपयुक्त सुधारणा वगळता महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक 24/3/2014 मधील अन्य सर्व सूचना ह्या कायम राहतील। यामध्ये सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक या ठिकाणी अशा प्रकारे देण्यात आलेला आहे। तसंच हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। ठीक आहे, महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व त्यांच्या नावाने या ठिकाणी हे शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो पहा, तुम्हाला 3 महिन्याचं या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाणार आहे। यामध्ये महसूल प्रबोधिनी या ठिकाणी पायाभूत प्रशिक्षण हे 2 महिन्याचं आहे। अनुभवी तलाठी यांच्या अंडरखाली तुम्हाला 1 महिन्याचं या ठिकाणी प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे। अशी मिळून 3 महिने प्रशिक्षण तुमचे या ठिकाणी चालणार आहे आणि नंतर तुम्हाला एक कार्यालय अलॉट केले जाईल। त्या कार्यालयामध्ये तलाठी म्हणून तुम्ही रुजू होणार आहात। ठीक आहे, सो अशा प्रकारची या ठिकाणी तलाठी पदभरती तसंच तलाठी नवनियुक्त तलाठी संदर्भात या ठिकाणी ट्रेनिंग जे काही प्रशिक्षण तुम्हाला दिलं जाणार आहे त्या संदर्भात या ठिकाणी हा शासन निर्णय 3 सप्टेंबर 2024 म्हणजे आज या ठिकाणी हे प्रसिद्ध झालेलं आहे। ठीक आहे,
सो विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीही मी तुम्हाला तलाठी पदभरती संदर्भात तसेच नियुक्ती संदर्भात वेळोवेळी अपडेट दिलेली आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे आणि माहिती जर समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे नक्की कमेंट्स करून प्रश्न विचारायचे आहेत. त्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडून मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.